आणि यानंतर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। खरं तर काल सरकारने 22 तारखेपर्यंत नोंदणी झालेली तूर खरेदी करणार असं म्हटलं खरं, पण प्रत्यक्षात बाजारपेठा बंदच आहेत। तूर खरेदीला अजून सुरुवातच झालेली नाहीये। तुरीचं वजन करण्यासंदर्भात बाजारपेठांना कुठलेही आदेश आलेले नाहीत, त्यामुळे वजनही करण्यास सुरुवात झालेली नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। राहुल, नेमका प्रकार काय सुरू आहे? सरकार वेगळंच सांगताय, तूर खरेदी केंद्रावरती वेगळाच प्रकार ऐकायला मिळतोय। रेश्मा, खरं तर काल काही बाजार समित्यांना सुट्टी होती, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून तूर खरेदी संदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी बाहेर येऊन पत्रकारांना सांगितल्यानंतर बाजार समितीतल्या सचिवांनी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून जाऊन बाजार समित्या उघडलेल्या होत्या। परंतु काल निर्णय झाला त्याला आता जवळपास 24 तास उलटत आले। एकाही बाजार समित्यांना त्यांच्याकडे आलेल्या तुरीचे वजन करून घ्या अशा स्वरूपाचे कुठलेही लेखी आदेश आलेले नाही। त्यामुळे काल काही बाजार समित्या बंद असून सुद्धा सुरू होत्या आणि आज सुरू असून सुद्धा एकही पोत्याचं अद्यापपर्यंत वजन झालेलं नाहीये। ही निव्वळ दिरंगाई आहे, कारण 400-500 शेतकऱ्यांचं वजन करण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 दिवस लागणार आहेत आणि काल काही तांत्रिक कारणांमुळे राहुल यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र अजूनही बाजारपेठा बंद आहेत, अजूनही तुरींचं वजनही झालेलं नाहीये अशी सगळी माहिती हाती येतेय। त्यामुळे सरकार फक्त घोषणा करते, मात्र त्याची अंमलबजावणी खरोखर होती आहे का ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याकडे सरकारनं लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे।